आता आपण चकलीच्या भाजणीचे प्रमाण बघत आहे। कोणत्याही एका मापाने 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळव घेणार आहे आपण। आता हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून एक 4-5 तास किंवा 8 तास फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। त्याच ग्लासनी एक डाळव घेतला आहे आणि आता आपण कढई गरम केली आहे। याच्यामध्ये धने, जिरे आणि ओवा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे। हे आपण दळणामध्येच घालणार आहे। आता हे डाळव भाजायची गरज नाही, फक्त गरम कढईमध्ये टाकून थोडं घेतलं आहे आणि तांदूळ आता आपण व्यवस्थित सुकवून घेतले आहेत। आता व्यवस्थित भाजायचे आहेत, त्याच्यातलं पाणी पूर्ण जाईपर्यंत थोडेसे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे। चांगले 15-20 मिनिटं भाजायचे आहेत बारीक गॅसवरती। आता आपण हे सगळं मिक्स करून दळून आणलेलं आहे, परातीत घेतलं आहे। आता आपण मसाले टाकणार आहे। चवीप्रमाणे तिखट, मीठ, तीळ, तुमच्याकडे चकली मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता, पण चकली मसाला शक्यतो दिवाळीतच उपलब्ध असतो। थोडंसं हळद आणि हिंग घालणार आहे आणि आता आपण कडकडीत तेलाचे मोहन घालणार आहे 1 पळी। आता हे मोहन टाकलं आहे आपण, गरम आहे। आधी थोडंसं चमच्याने हलवायचे आणि नंतर हाताने पूर्णपणे सगळ्या गाठी फोडून सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे तेल। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे चकलीमध्ये। आता हे आपलं व्यवस्थित मोहन लागलं आहे सगळीकडे। बघा तुम्ही, टेक्स्चरही पिठाचं पूर्णपणे बदलतं। आता हे आपण एकदम कोमट पाणी फक्त घेतलं आहे, कडक नाही, आणि व्यवस्थित मीडियम घट्ट मळायचं आहे। अगदी पातळ नाही ना अगदी घट्ट मळलं तर तुकडे पडतात, पातळ मळलं तर चकलीला काटे येत नाहीत। आता व्यवस्थित आपण मळून हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून साच्यामध्ये भरून चकली पाडून घ्यायची आहे। आता हव्या त्या आकारात छोटी मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही पाडून घेऊ शकता। आपलं चकली पाडून झाली आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण व्यवस्थित अशी उलटण्यावरती घेऊन सोडायची आहे चकली, म्हणजे तुटत नाही, हाताला भाजत नाही, काही नाही। व्यवस्थित हळू हलक्या हाताने पलटायची आहे, लगेच पलटायची नाही चकली। मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळायची आहे। हे भाजणीचं प्रमाण खूप छान आहे, व्यवस्थित तुम्ही करून बघा नक्की। तयार आहे आपली चकली। बघा किती छान काटे सुटले आहेत आणि तीळही किती छान दिसतात त्याच्यामध्ये। आपण एक चकली मोडून बघूया।